काळजी नको. अहो वहिनी, या गरम विटेचे तुम्हाला 3-4 चटके दिले ना, म्हणजे 3-4 वेळा व्यवस्थित पाय शेकला ना की तुम्हाला बरं वाटेल जाऊबाई. बरं वाटेल तुला. राहू देत ना, मी खोलीत जाऊन आराम करीन, मला बरं वाटेल ना. नको ना तू शेक बीक, मला भीती वाटते ना. शांभवी शांभवी जरा शांत होत. शेकायचंच नाही फक्त, काही होणार नाही तुला. तू काळजी नको करूस, थांब जरा. आणि असं जर पाय पकडून बसशील तर कसं होईल? जरा शेक घेतलं ना की तुला जरा आराम पडेल, नाहीतर 2-4 दिवस काही करता येणार नाही तुला. वहिनी अहो, तुम्ही घरात सगळ्यांची सगळीच कामं करता, मग अशा वेळी पाय असं धरून बसला तर कसं चालणार आहे? तुम्हाला बरं वाटेल याने, थोडं सहन करा ना. हा शांभवी जरा सहन कर. हा चला छवी छवी ये. नाही काही होणार नाही तुला, डोंट वरी. वहिनी पाय वर ठेवा ना, मला बघू ना कुठला पायाला लागलं. साकेत आराम केला की बरं वाटेल ना मला. मी खोलीत जाऊन आराम करते ना. आता मी एवढं जालीम उपाय आणलाय की नाही तुमच्यासाठी. बघू ना, मला पाय दाखवा. राहू दे ना, मी मलम लावीन. मलम लावून पण मला बरं वाटेल नाही. दादू तू सांग ना आता वहिनीला, बघ ना कशा करतायत. शांभवी शांभवी जरा सहन कर ना, काही होणार नाही तुला. हवं तर ना डोळे मिटून घेतो. हो मी तेच सांगते. वहिनी ठेवा ना तुमचा पायवर. पाय पाय हो तो माझा खूप. वहिनी याने बरं होईल, ठेवा बघू पायवर. पाय बरा झाला बघितलं वहिनी? हो बघितलं, हीच तर खरी गंमत आहे. वीट फक्त निमित्त होतं. अशी गरम केलेली वीट बघितली ना डोळ्यासमोर की भीती निघून जाते आणि पाय पण लगेच बरा होतो. नाही म्हणजे काय लॉजिक काय या सगळ्या मागे? लॉजिक काही असू दे, पण पुरावा समोर आहे ना. जाऊबाई बरं वाटतंय ना आता? हो हो धाकट्या जाऊबाई, एकदम बरं वाटतंय आता. रवी, आजपासून तू तुझ्या हक्काच्या रूम मध्ये राहणार. पूजा झाली ना, आता खऱ्या अर्थाने तुमच्या संसाराला सुरुवात झाली. सुखाने संसार करा. ऑल द बेस्ट. गुड नाईट. बाय. बॅग्स छवी, आय नो तुझं लग्न प्रतीकशी होणार होतं, पण तो प्रतीक वाईट माणूस निघाला.
पण बरंच झालं ना. आय मीन तो लायक नव्हता तुझ्या प्रेमाच्या, त्यामुळे बरंच झालं. आणि आय नो तुला आता हे आवडत नाहीये मी हा विषय काढलेला, अजिबातच. आय नो तुला मे बी खूप ऑकवर्ड पण फील होत असेल, पण छवी आपलं लग्नच अशा सिच्युएशन मध्ये झालंय की म्हणजे, आणि मी हा डिसिजन फक्त माईसाठी घेतला अगं. पण हे सगळं ठरवताना मला तुझं कन्सर्न नाही घेता आलं. आय मीन तुला न विचारताच मी सगळं माझं ठरवलं. त्यासाठी आय एम रिअली व्हेरी सॉरी. अरे हे फिरंग्या, तू सॉरी काय म्हणतोयस? प्लीज सॉरी नको म्हणू. मला माहिती आहे हे सगळं फक्त आईसाठी केलंस.